नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे हुशारी. साहस आणि खरेपणा यांच्या बळावर राज्याचा प्रधानमंत्री बनला. म्हणूनच म्हणतात की खरे बोलण्यास घाबरू नये आणि कोणत्याही परिस्थितीत सुजाणपणे काम करावे. कारण खऱ्याचे खरेच होणार आणि खोट्याचे खोटेच होणार. तर आपण कथा आता सुरुवातीपासून सुरू करूया. एका देशाचा राजा मोठा विक्षिप्त होता. त्याला दररोज नव्या नव्या गोष्टी ऐकण्याची सवय होती. शहरातून वेगवेगळ्या गोष्टी ऐकवणारे राजाकडे यायचे आणि त्याला रोज नव्या नव्या गोष्टी ऐकवायचे. त्याच्या मोबदल्यात राजा त्यांना बक्षीस देत असे. एकदा राजाच्या डोक्यात लांबलचक गोष्ट ऐकण्याची कल्पना आली. त्याने शहरात दवंडी पिटली की जो त्याला लांब गोष्ट ऐकवेल त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे बक्षीस देण्यात येईल. पण ज्याची गोष्ट राजाला आवडणार नाही त्याला 1 महिना तुरुंगाची हवा खावी लागेल. हे ऐकून देश विदेशातील अनेक प्रसिद्ध कथाकार आले आणि त्यांनी राजाला मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकवल्या. पण प्रत्येक गोष्ट ऐकल्यावर राजा म्हणत असे, नाही, ही गोष्ट तर खूपच छोटी आहे आणि मजा सुद्धा आली नाही, असा नेहमी राजा म्हणायचा. खरं तर त्या गोष्टी खूप लांब आणि मजेदार होत्या. परंतु राजाने विचार केला की गोष्ट ऐकली मग आता बक्षीस देण्यात काय फायदा. राजा बक्षीस देऊ इच्छित नव्हता. अशा प्रकारे अनेक कथाकारांना त्याने तुरुंगात टाकले. त्याच राज्यात एक पट्ट नावाचा गरीब शेतकऱ्याचा मुलगा राहत असे. तो खूप हुशार होता आणि बुद्धिमान होता. समजूतदार सुद्धा होता. लोकांचे बोलणे ऐकून त्याच्या लक्षात आले की राजा नेहमी जाणून बुजून प्रत्येक गोष्ट लहान म्हणून बक्षीस देण्यापासून स्वतःला वाचवत आहे. म्हणून त्याने विचार केला की तो राजाला अशी गोष्ट ऐकवेल की जी संपणारच नाही, दिवसभर संपणारच नाही. तर मग ऐका. तो राजाच्या महालात गेला आणि दिवाणजीकडे जाऊन त्याने आपले नाव लिहून दिले. तुला महाराजांची अट तर माहीत आहे ना. जर गोष्ट चांगली आणि लांब नसेल तर तुला तुरुंगाची हवा खावी लागेल. आणि जर महाराज म्हणाले की माझी गोष्ट खूप लांब आहे तर मी मागेल ते बक्षीस घेईन. पट्ट हसत हसत म्हणाला, कारण पट्ट खूप हुशार होता. होय, दिवाण खुशीत हास्य करत म्हणाला. दिवाणाने करारनाम्यावर पट्टची सही घेतली. दुसऱ्या दिवशी गोष्ट ऐकविण्याची वेळ ठरली. नेहमीप्रमाणे सारे दरबारी आणि काही प्रजाजन दरबारामध्ये एकत्र आले आणि गोष्टीला सुरुवात झाली. सगळ्यांची खात्री होती की पट्टची तीच अवस्था होईल जी इतर कथाकारांची झाली. म्हणजेच तोही काही वेळात तुरुंगात पडलेला दिसेल. पण पट्ट समजूतदार होता. तो सुद्धा राजासाठी अशी गोष्ट तयार करून आला होता की जो ऐकता ऐकता राजा कंटाळून जाईल. पट्ट, तू गोष्ट ऐकविण्यासाठी तयार आहेस का? राजाने विचारले. होय महाराज, ऐकव तर. आदेश मिळताच पट्टने गोष्ट ऐकविण्यास सुरुवात केली. महाराज, एका गावात एक शेतकरी होता. त्याचे खूप मोठे शेत होते. त्यात ज्वारी पेरली होती. शेताजवळच्या एका झाडावर हजारो खोडकर चिमण्या होत्या. त्या शेतकऱ्यांच्या शेतातील पीक खात असत. एक दिवस शेतकऱ्याने विचार केला की मी स्वतः माझ्या शेताची राखणदारी करीन आणि जेव्हा चिमण्यांचा थवा येईल तेव्हा जाळे टाकून त्यांना पकडून घेईल. पण महाराज, चिमण्या पण खूप चलाक होत्या. त्यांना शेतकऱ्यांची चाल लक्षात आली आणि त्यांनी एक योजना बनवली. योजनेनुसार एक चिमणी शेतात आली. तिने चोचीने दाणे टिपले आणि उडून गेली. फुर्र, असा पट्ट म्हणाला. मग? महाराजांनी उत्सुकतेने विचारले. मग काय झालं? मग दुसरी चिमणी आली. तिनेही दाणे टिपले आणि उडून गेली. फुर्र. मग तिसरी आली. तिने दाणे टिपले आणि उडून गेली. फुर्र. मग राजाने जांभई दिली. राजाला त्रास आला फुर्र फुर्र ऐकता ऐकता. मग चौथी आली. तिनेही दाणे टिपले आणि उडून गेली. फुर्र. मग अजून राजाने विचारले. मग पाचवी आली. ती सुद्धा उडून गेली. फुर्र. ठीक आहे, पुढे काय झाले? महाराज म्हणाले. पहिले सगळ्या चिमण्या तर येऊ द्या, मग तुम्हाला सांगतो. मग 6वी चिमणी आली. ती पण उडून गेली. फुर्र. पट्ट फुर्र फुर्रच करत राहिला. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्या फुर्रफुरीने कंटाळून राजा म्हणाला, आता फक्त फुर्र फुर्रच करत राहशील? चल. मानले की साऱ्या चिमण्या आल्या आणि उडून गेल्या. नाही महाराज, सगळ्याच चिमण्या आता नाही येणार. एक एक करून येतील. हजारो चिमण्या आहेत. 7वी आली आणि उडून गेली. फुर्र.
राजाला त्याची चतुराई लक्षात आली की ही महिनोमहिने फुर्र फुर्र करत चिमण्या उडवत राहील आणि गोष्ट कधीच संपणार नाही. मी याला शिक्षाही देऊ शकत नाही. खरोखरच पट्ट खूप हुशार मुलगा आहे, म्हणूनच याची गोष्ट सर्वात लांब ठरवून याला बक्षीस देण्यातच आपली भलाई आहे. असा विचार करून महाराज म्हणाले, अरे पट्ट, आता तू तुझी फुर्र फुर्र बंद कर. मला लक्षात आले आहे की तुझी गोष्ट सर्वात लांब आहे. बोल, तुला काय बक्षीस पाहिजे? महाराज, आपण कारागृहातील सर्व कथाकारांना मुक्त करा आणि त्यांना सर्वांची बक्षीस देऊन द्या. महाराज, कोणत्याही कलावंताला कारणाशिवाय सतावल्याने आणि दंडित केल्याने राजलक्ष्मी रुष्ट होते आणि जेथे असे होते तेथे राज्य आणि राजा दोघेही नष्ट पावतात. मी इच्छितो की आपल्या राज्यावर अशी आपत्ती कधी येऊ नये, असा पट्ट म्हणाला. पट्टच्या बोलण्याने राजा फक्त प्रभावितच नाही तर आपल्या कृत्यामुळे लाजिरवाना झाला. त्याच्या कोणत्याही मंत्र्याने त्याला असा सल्ला आतापर्यंत दिलेला नव्हता. याचा अर्थ ते सर्व खुशामतखोर आहेत आणि माझा हो ला हो लावतात, असे महाराजांना वाटले. मंत्र्याचे कर्तव्य आहे की राजाला उचित सल्ला देण्याचे, पण हे काम या गरीब पट्टने केले, असा विचार राजाच्या मनात आला. राजा म्हणाला, पट्ट, मी वचन देतो की या सर्व कलावंतांना मुक्त केले जाईल, परंतु तू स्वतःसाठी काहीच मागितले नाहीस. महाराज, आपल्या राज्यात आनंदी आनंद असावा. काय म्हणाला पट्ट बघा. महाराज, आपल्या राज्यात आनंदी आनंद असावा, आपले यश वाढावे, हेच माझे बक्षीस असेल. यालाच मी माझे बक्षीस मानेल. वा पट्ट वा, आम्ही खुश झालो. तुझ्यासारख्या सुजाण व्यक्तीने तर आमचे सहाय्यक व्हायला हवे. तो वयाने लहान आहेस, पण प्रभाविक आणि देशभक्त आहेस. आम्ही आताच तुला आमचा प्रधानमंत्री म्हणून नियुक्त करतो. अशा प्रकारे गरीब पट्ट आपली समज, साहस आणि खरेपणा यांच्या बळावर राजाचा प्रधानमंत्री बनला. म्हणूनच म्हणतात की खरे बोलण्यास घाबरू नये आणि कोणत्याही परिस्थितीत सुजाणपणे काम करावे. खरे बोलण्याला भीती कशाची? तो खरे बोलला आणि त्याने महाराजांचे मन जिंकून घेतले. त्यामुळे तो त्या देशाचा प्रधानमंत्री सुद्धा बनला. त्या महाराजांचा प्रधानमंत्री बनला आणि त्याला चांगल्या प्रकारे मान सन्मान सुद्धा मिळाले. माझी कथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.